सांगलीत मराठा मोर्चा काढला जाणार आहे। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1800 पोलीस कर्मचारी, 750 होमगार्ड, SRPFच्या 4 तुकड्या असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात केला गेला आहे। तसंच सांगली शहरातली वाहतूक सकाळी 6 पासूनच बंद केली गेली आहे। क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याला यावेळी हार घालण्यात येईल। पतंगराव कदम, जयंत पाटील, RR पाटील यांचे कुटुंबीय हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सहभागी होणार आहे आणि त्यांचं व्यवस्थित नियोजन करून मोठी वाहनं। मराठा समाजाचे क्रांती मोर्चे हे पक्षविरहित, नेतेविरहित आहेत। मात्र तरीही या मोर्चांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेते मराठा समाजातील सहभागी होताना आपण पाहत असतो। ठिकठिकाणी हे नेते त्यांच्या जिल्ह्यांमध्ये, त्यांच्या शहरांमध्ये सहभागी होत असतात। आज सांगली जिल्ह्यामध्ये हा मोर्चा आहे आणि सांगली जिल्ह्यातील ही सर्व दिग्गज नेते एकत्रितरित्या या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतो आहोत। काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आहेत, त्याचबरोबर वैभव नायकवडी आहेत, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते RR पाटील यांच्या पत्नी आणि आमदार सुमन पाटील आहेत, त्याचबरोबर जयंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आहेत, भाजपचे आमदार जे आहेत शिंदे ते आहेत, त्याचबरोबर भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील आहेत, भाजपचे सांगली शहरातील आमदार सुधीर गाडगीळ हे देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो। सांगलीतून ज्या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या विश्रामबाग चौकामध्ये एका पोलीस ठाण्याच्या समोर हे सगळे नेते या ठिकाणी बसलेले आहेत। आत्ता हे नेते जरी बोलायला तयार नसले तरी या नेत्यांच्या किंवा या नेत्यांच्या जे सहकारी आहेत त्यांच्या भूमिका वेळोवेळी त्यांनी मांडलेल्या आहेत। असे हे मोर्चे निघतायत, नेते सहभागी होत आहेत, परंतु याच्यातून मार्ग कसा काढायचा याबाबत मात्र हे जे नेते आहेत ते जे बोलतायत त्यातून सरकारकडून जी प्रतिक्रिया येते आहे या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत। त्यामुळे अद्याप तरी या मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या कशा सोडवायच्या, या मोर्चांच्या ज्या मागण्या आहेत त्यातून मार्ग कसा काढायचा याबाबत स्पष्टता नाही। कॅमेरामन प्रथमेश सह मंदार गोंजारी, ABP माझा, सांगली।